असाल तर हँड देऊन ठेवा. हा, येस, प्रतीक्षात आहे. बघतो. ओके, गुड कंटिन्यू. मॉर्निंग. मी प्रतीक्षा हडकर, ओरस सिंधुदुर्ग मधून बोलते. एकच मिनिट. तर मी इथं जोडले गेले माझं वाढलेलं वजन, आणि मला ही लिंक दिली मालतीताईंनी. कारण आमच्याकडे त्या आलेल्या त्यावेळी त्यांनी बघितलं नाही, मला खूप चॅलेंजेस होते, पण मी काहीच करत नव्हते स्वतःवर काम. कारण हे आणि ह्या न्यूट्रिशन बद्दल त्यांच्याकडनं मला कळल्याबरोबर मी त्यांना म्हटलं की मी काय हे घेणार नाही, कारण ह्याने खूप त्रास होतो. तर त्या म्हणाले काय त्रास होतो, तर म्हटलं ह्याने मला पाईल्सचा त्रास सुरू वगैरे झाला, मी न्यूट्रिशन हे घेणार नाही. तर आणि मी माझ्या मैत्रिणीला पण त्यावेळी सांगितलेलं, ती ज्यावेळी मालतीताई ते अफ्रेश पित होत्या त्यावेळी तिला सांगितलं हे खायचं नाही. आणि आता मी त्यांना पण खायला लावलंय, स्वतः पण खाते आणि इतरांना पण खायला सांगते. याचं कारण शतायुषी मध्ये झालेलं मार्गदर्शन. कारण मॅडमने मला सांगितलं की प्रतीक्षाताई हेच खाऊन तुमचं वजन कमी होणार आहे. कारण ह्याच्यापूर्वी वजनच कमी करायचंय म्हणून मी डायटिशियन लावलेला होता. त्यांच्याकडे जाऊन ती यादी मोठी घेऊन आलेले, 2-2 तासांनी हे ते खायचं. म्हटलं हे खात बसले तर बाकीचं काय होणार नाही माझ्याकडनं. म्हणून तेही नंतर महिन्याभरात सोडून दिलं. दीक्षित डाएट करायचे 2.5-3 वर्ष केलं. कधीच यांच्यासोबत जेवायची नाही, कारण भूक खूप लागायची. मग मी आल्याबरोबर संध्याकाळी जेवून घ्यायची, आणि सकाळची तर मी मोठी भारी गंमत करायची. खूप भूक लागायची, कारण 45 मिनिटं चालायचं एवढंच मला माहित होतं दीक्षित डाएट मध्ये. आणि मी 45 मिनिटं चालायचंय म्हणून चालून आल्यावर खूप भूक लागायची, मी रात्रीच भात बनवून ठेवायची आणि सकाळी आल्याबरोबर फोडणीला भात घालायची आणि खाऊन घ्यायची. कारण माझा भात खूप फेवरेट डिश आहे. आणि भूक थांबली ना बस झालं, एवढंच. 2दा खायचंय, पोटभर खाऊन घ्यायचं. कसं खायचं, किती खायचं, काही माहित नव्हतं. मॅडमांशी सुद्धा मीटिंग करून दिली मालतीताईने. त्यावेळी मालतीताई मॅडमला मी सांगितलेलं, मॅडम मला भात सोडायला सांगू नका, कारण मॅडमनी सांगितलेलं भात खाऊनच वजन कमी होणार. हे वाक्य ऐकल्यावर मी त्यांच्या एवढी प्रेमात पडले, अजून तगत त्या प्रेमात बुडूनच आहे. कारण भात कसा खायचा हे त्यांनी मला शिकवलं. कारण भात आम्ही खातोच, कारण कोकणी म्हणजे भात बोकणी असं आमच्याकडे म्हणच आहे. त्याच्यामुळे भात खाऊन वजन कमी होतं हे इथं 87 मध्ये आल्यावर कळतं. म्हणून वेट लॉस मॅरेथॉन मध्ये भाग घेणाऱ्यांना पण मी सांगते, काही काळजी करू नका, या आमच्याकडे, मॅडम एवढं छान गायडन्स करतात. भात खाऊन पिऊन आपलं वजन कमी होणार आहे. त्याच्यामुळे ते एक भारी झालं. आणि वजन कमी करायला म्हणून आलेले डॉक्टर सारखे सांगायचे, हडकर साहेब मिसेसना वजन कमी करायला सांगा, नाहीतर ह्यांच्या काय डॉक्टरकडच्या माझ्याकडच्या वाऱ्या कमी होणार नाही. खरंच होतं. लोक पंढरपूरची वारी करतात, मी सारखी डॉक्टरांची वारी. 15 ते 20 दिवसांनी मला एकदा जावं लागत होतं. सर्दी व्हायची, सर्दी झाली की दम्यामध्ये रूपांतर, दम लागला की डॉक्टरांकडे जायचं. पंप 2 वेळा ओढत होते. आणि घरी सुद्धा ते नेब्युलायझेशनचं मशीन आणून ठेवलेलं होतं. औषधं सगळी आपल्याला माहित असतात, शेटे सर सांगतात तसं आणायची, अस्तलींचं टाकायचं, नाकाला लावून बसून राहायचं हे येईपर्यंत. हे आले की गाडीत टाकणार आणि घेऊन जाणार, अशी परिस्थिती होती. आता 2 वर्ष होऊन गेली मॅडम. त्या अस्थमाचे स्पेशालिस्ट म्हणजे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे मी गेले नाहीये, कारण जावंच लागत नाही. कारण वरचेवर जी होणारी सर्दी होती ती सकस संतुलित आहारामुळे प्रतिकारशक्ती वाढली, आणि त्याच्यामुळे सर्दीचं कंट्रोल आलंय. सर्दीमुळे लगेच दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी दम्यामध्ये रूपांतर होत होतं, ते थांबलं सकस संतुलित आहारामुळे. आणि अफ्रेशचं महत्व, एनर्जी ड्रिंकचं महत्व, ज्या ज्यावेळी शेटे सर म्हणालेले की पंप ओढावा असं वाटेल त्यावेळी आधी अफ्रेश पिऊन बघा, आणि त्याने कंट्रोल नाही झालं, म्हणजे श्वास घ्यायला ओके वाटलं नाही तर मग पंप ओढा. मग असं करता करता कधी पंप थांबला, अजूनही माझ्याकडे ठेवलाय. कारण मी अयोध्येच्या सहलीला गेलेले त्यावेळी मी सोबत नेलेला, कारण तर गार वातावरण होतं, पण एकदा सुद्धा उपयोगाला म्हणजे गरज पडली नाही मला त्याची. आणि दम्याचा तर रिझल्ट आहेच माझा. मला पित्ताचा त्रास होता, प्रवास करून आले की पित्त चालवायचं, मला सहलीलाच कोण कुठे न्यायचं नाही. कारण संध्याकाळी डोकं असं ठणकायचं, तेल घालायचं, डोलो 650 mg ची गोळी घ्यायची, हे सगळं ठरलेलं होतं. मग आता गोळी घ्यावी लागत नाही. कधी डोकं दुखायला लागलंच थोडंसं डोक्यावर तेल घालायचं आणि झोपून द्यायचं, सकाळी एकदम फ्रेश. म्हणजे पित्ताचा त्रास माझा कव्हर झाला, दम्याचा त्रास कव्हर झाला, आणि हा पोलिओचा पाय आहे माझा.
मला वाटतं मिलिंद सर आणि मी आम्ही दोघं भावंड आहोत 87 मधली. तर जसं म्हणतात ना, काही पोलिओच्या पायामध्ये जीव येणार नाही, पण आपण आपल्यावर काम केलं, योग्य मार्गदर्शन मिळालं, योग्य आसनं कोणती कोणी काय करावं ना हे आधी कळतं इथे. नाहीतर मी 45 मिनिटं चालून यायची, ढोपर हे सुजलेलं टम, आणि मग असं वाटायचं नको रे बाबा, हे चालणं नको, आणि वजन कमी नाही झालं तरी चालेल. पद्मजा ताई म्हणतात तसं खाऊन पिऊनच मरायचंय ना, ते खाऊया, म्हणजे वाढू दे काय ते वजन आता वाढतंय ते. पण ते चालणं असह्य होत होतं मला. मॅडमनी इथं मीटिंग मध्ये पहिल्याच सांगितलं, भात खायला परवानगी दिली, त्याच्यामुळे मी प्रेमात पडलेले. आणि त्यांनी सांगितलं चालायचं नाही, म्हटलं देवच पावला रे बाबा. म्हणजे मला त्या ठिकाणी 33 कोटी देवामध्ये मी त्यांना ऍड करून टाकलं. कारण चालणं काय, माझे हाल व्हायचे ना चालते वेळी. हे चालत गेलेले असायचे पुढे, मग सांगायचे थांबावं, कारण मला ते चालायला होत नव्हतं. इतकं ढोपर दुखायचं, सुजलेलं होतं, तरी पण चालत होते. कळत नव्हतं काय करायचं होते. इथं आल्यावर कळलं मला, योगासनामधली कोणती आसनं चालतात ती कळली. थँक्यू 87 फॅमिली. 87 फॅमिलीमुळे माझं आरोग्य मिळालंय. थँक्यू मॅम. मॅडम म्यूट आहात. जोरदार क्लॅपिंग करू आपण हडकर ताईंसाठी. कारण का माहितीये का, मी यांना भात खायला का सांगितलं माहितीये? कारण ज्याला भात त्यांनी जे डॉक्टर यांना भात खायचं बंद करायला सांगायचे, त्या डॉक्टरला त्यांनी सोडायची. मग जाऊ दे म्हटलं, आपण कशाला सांगायचं, फक्त त्याचं टेक्निक सांगायचंय. ऍक्च्युली आपण ज्या गोष्टी करतो ना त्या गोष्टीमध्ये बॅलन्स करता येतो. विदाऊट बॅलन्स हे बंद ते बंद ते बंद, हे सगळं बंद करणार. आणि आपल्याला मार्केटमध्ये लोक म्हणतात बघा, हे बंद केल्यानंतर परत वाढतं. अरे तू करतानाच असं केलंस बाबा, की सगळंच बंद केलंस आणि हे पण केलंस. आणि ज्या वेळेला आपण थांबवतो, वेट लॉस आपला झालाय, आयडियलला येतो, त्यावेळेला परत सगळं चालू करतो. मग नॉलेज घेऊन करायला लागतं, आणि सगळं सोडून काहीच करू नका. तुम्हाला सगळं सोडून नाही, त्यामध्ये थोडंसं पोर्शन चेंज, थोडंसं टाइम चेंज, एवढ्याच गोष्टी करायला लागतात. एवढं करून करता येतं. हडकरताईंचा पंप बंद झाला, नॉट ए जोक. ज्या वेळेला फ्रेश एनर्जी ड्रिंक घ्यायला सांगतो त्यावेळेला त्याच्यामध्ये ऑक्सिजन बुस्ट होतं बॉडीमध्ये. दम्याच्या पेशंटला होतं काय, ऑक्सिजनच कमी पडतो, आणि याच्यामुळे ऑक्सिजन बुस्ट होतो. एवढं एवढं बेनिफिट आहे, तर मी सकाळी त्याचा फोटो काढतो, उगीच नाही काढत. कारण का की याच्यामुळे ऑक्सिजन बुस्ट होतं, स्किन छान होते, एनर्जी वाढते, आणि मेंदू अलर्ट होतो, ऍसिडिटी कमी होते. सगळ्यात भारी रिझल्ट स्किनचा येतो, टॉक्सिन फ्लश आउट होतात, एवढे भारी रिझल्ट येतात. म्हणून सगळेजण या फ्युएलच्या प्रेमात आहेत. जोरदार क्लॅप करू परत एकदा हडकरताईंसाठी. एवढा अमेझिंग रिझल्ट आहे. एक एक गोष्टी विसरतात. मला वाटाल तर मला तिथे तुम्ही त्यांच्या लक्षात आणला पोलिओ. मला वाटाल तर यांचा एवढा मोठा दम्याचा प्रॉब्लेम बहुतेक सोडतात वाटतं आता. कारण काय आहे की आता ते सगळं बरं झालंय ना, त्यामुळे मॅडम होतं काय हे सांगू सुद्धा आणि काय नको असं होतं, कारण एकच इश्यू नाही ना. आलेले वजनासाठी पण एवढं काय काय मिळालं ना, एकावर अनेक फ्री म्हणतात तसं. त्याच्यामुळे हे पण झालं. आता इतरांचे एक्सपिरियन्स ऐकतो ना त्यावेळी